सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या धरणगाव नावाच्या छोट्याशा गावात समर्थ नावाचा एक तरुण राहत होता. समर्थ दिसायला साधा होता, पण त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. त्याला नेहमी वाटायचं, एक दिवस मी मोठा माणूस बनेन. लोक माझ्या कामाचं कौतुक करतील. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रात होईल. पण त्या स्वप्नांसोबत एक मोठी समस्या होती. तो फक्त स्वप्न पाहायचा, सुरुवात मात्र कधीच करायचा नाही. समर्थचं शिक्षण 12वी पर्यंत झालं होतं. घरची परिस्थिती साधी होती. वडील गणेशराव शेतमजुरी करायचे, तर आई माधुरी गावातल्या महिलांसोबत पापड आणि लोणचं बनवून घर खर्चाला हातभार लावायची. आई वडील अनेकदा म्हणायचे, बाळा, काहीतरी काम सुरू कर. पण समर्थचं नेहमी पण समर्थचं उत्तर नेहमी एकच असायचं, आई, अजून योग्य वेळ आलेली नाही. कधी तो म्हणायचा, माझ्याकडे चांगली साधनं नाहीत. कधी म्हणायचा, आधी थोडे पैसे जमू दे. तर कधी म्हणायचा, आधी अनुभव घेईन, मग काम सुरू करेन. अशा प्रकारे एक दिवस, एक महिना आणि 2 वर्ष निघून गेली. पण समर्थ जिथे होता तिथेच राहिला. एक दिवस त्याचा बालमित्र रोहन गावात नवीन फर्निचरचं दुकान सुरू करून आला. काही महिन्यातच त्याचा व्यवसाय जोरात चालू लागला. गावात त्याचं कौतुक होऊ लागलं. समर्थला हे पाहून आनंदही झाला आणि मनात थोडी खंतही वाटली. तो विचार करू लागला, रोहन माझ्यापेक्षा हुशार नव्हता, पण तो पुढे कसा गेला? त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पहाटे तो गावाबाहेर फेरफटका मारायला निघाला. रस्त्यात त्याला लाकडावर छिन्नी हातोड्याने काम करणारे एक वृद्ध सुतार दिसले. पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा, पण हातात विलक्षण आत्मविश्वास. त्यांच्या हातातून साधं लाकूड काही मिनिटात सुंदर कलाकृती बनत होतं. समर्थ मंत्रमुग्ध होऊन ते पाहत राहिला. थोड्या वेळाने वृद्धांनी हसत विचारलं, काय रे मुला, एवढा काय विचार करतोस? समर्थाने मनातलं सगळं सांगितलं. माझ्याकडे स्वप्न खूप आहेत, पण सुरुवात होत नाही. वृद्ध शांतपणे हसले. माझं नाव विश्वनाथ काका आणि मला तुझी समस्या समजली. ते एका मोठ्या ओंडक्याकडे गेले. त्यांनी समर्थला विचारलं, हे काय आहे? लाकूड, समर्थ म्हणाला. विश्वनाथ काका म्हणाले, 10 वर्षांनीही हे असंच राहील का? हो. का? समर्थ म्हणाला, कारण यावर कोणी कामच करणार नाही. काका हसले. अगदी तुझ्यासारखंच. तुझ्यात क्षमता आहे, पण कृती नाही. स्वप्न आहेत, पण सुरुवात नाही. म्हणून तूही या लाकडासारखाच जागच्या जागी उभा आहेस. हे शब्द समर्थाच्या मनाला लागले. तो शांत झाला. विश्वनाथ काकांनी त्याला एक लहानसा लाकडाचा तुकडा दिला. उद्या सकाळी ये, या लाकडापासून काहीतरी तयार कर. समर्थ घाबरला. पण मला तर काहीच येत नाही. काका हसले. म्हणूनच तर ये. येणाऱ्या माणसाला शिकवता येतं, पण योग्य वेळेची वाट पाहणाऱ्या माणसाला कोणीच शिकवू शकत नाही. त्या रात्री समर्थाच्या हातात ते छोटंसं लाकूड होतं आणि डोक्यात विश्वनाथ काकांचे शब्द घुमत होते. पहिलं पाऊल टाकल्याशिवाय कोणताही रस्ता सुरू होत नाही. त्याने पहिल्यांदाच स्वतःशी एक वचन दिलं, उद्या मी कारणं सांगणार नाही, मी सुरुवात करणार. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्याआधीच समर्थ विश्वनाथ काकांच्या छोट्याशा कार्यशाळेत पोहोचला. कार्यशाळेत लाकडांचा मंद सुगंध दरवळत होता. एका बाजूला छिन्नी, हातोडे, करवती आणि विविध प्रकारची साधनं नीट मांडलेली होती. भिंतीवर अनेक सुंदर लाकडी मूर्ती आणि कलाकृती लटकत होत्या. त्या पाहून समर्थच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. विश्वनाथ काका हसले. आलास? समर्थने मान हलवली. काकांनी त्याच्या हातात काल दिलेला लाकडाचा तुकडा घेतला आणि म्हणाले, आज यापासून एक छोटंसं फूल तयार कर. समर्थ घाबरला. काका, मला हे काहीच जमत नाही. काका शांतपणे म्हणाले, मला माहिती आहे, पण जमत नाही म्हणून सुरुवातच करायची नाही, हा सर्वात मोठा पराभव असतो. समर्थाने छिन्नी हातात घेतली. पहिलाच घाव आणि लाकडाचा मोठा तुकडा तुटून खाली पडला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. मी सांगितलं होतं ना, मला हे जमत नाही. विश्वनाथ काकांनी तुटलेला तुकडा उचलला. ते हसले. छान. समर्थ आश्चर्याने म्हणाला, काय छान?
मी तर पहिल्याच प्रयत्नात सगळं बिघडवलं. काका म्हणाले, आज तू लाकूड नाही तोडलंस, तुझ्या मनातली भीती तोडली आहेस. कालपर्यंत तू प्रयत्नही करत नव्हतास. आज चूक तरी केलीस. ही चूक तुला उद्या योग्य मार्ग दाखवेल. त्या दिवशी समर्थने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा चूक झाली. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा संपूर्ण दिवस गेला. तरीही त्याच्याकडून एक साधं फुलही तयार झालं नाही. सायंकाळी तो निराश होऊन म्हणाला, काका, माझ्याने होणार नाही. विश्वनाथ काकांनी कार्यशाळेच्या कोपऱ्यात ठेवलेली एक सुंदर गणपतीची मूर्ती त्याच्या हातात दिली. ही मूर्ती बघ. ही एका दिवसात तयार झाली असेल असं वाटतं का? समर्थ म्हणाला, नाही. काका हसले. ही मूर्ती तयार करताना मी 30पेक्षा जास्त वेळा चुका केल्या. काही वेळा तर संपूर्ण लाकूड फेकून द्यावं लागलं. पण मी काम सोडलं नाही. समर्थ शांतपणे ऐकत होता. काका पुढे म्हणाले, लोकांना फक्त यश दिसतं, त्यामागचे अपयश दिसत नाही. मोठं झाड उभं राहण्यासाठी आधी बीजांना अंधारात संघर्ष करावा लागतो. तसंच माणसाचंही असतं. त्या रात्री समर्थ घरी आला. त्याचे हात जखमी झाले होते. आईने विचारलं, काय झालं? समर्थ हसला. आई, आज पहिल्यांदा माझ्या हाताला कामामुळे जखम झाली आहे. आणि आश्चर्य म्हणजे मला या जखमांचा अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कार्यशाळेत गेला. आणखी एक प्रयत्न, आणखी एक चूक. पण यावेळी तो थांबला नाही. असेच अनेक दिवस गेले. हळूहळू त्याच्या हातात सफाई येऊ लागली. छिन्नीवरचं नियंत्रण वाढू लागलं. आणि एक दिवस त्याने स्वतःच्या हाताने पहिल्यांदाच एक सुंदर लाकडी गुलाब तयार केला. तो गुलाब पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. विश्वनाथ काकांनी तो गुलाब हातात घेतला. ते म्हणाले, हे फक्त लाकडाचं फूल नाही, ही तुझ्या पहिल्या विजयाची निशाणी आहे. समर्थाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. पण विश्वनाथ काका मनात विचार करत होते, आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. कारण काही दिवसातच समर्थाला अशी एक संधी मिळणार होती, जी त्याचं भविष्य घडवूही शकत होती आणि एका चुकीच्या निर्णयामुळे कायमचं उद्ध्वस्तही करू शकत होती. काही महिने उलटले. समर्थ आता रोज पहाटे उठून विश्वनाथ काकांच्या कार्यशाळेत जायचा. दिवसभर मन लावून काम करायचा. ज्या हातांना सुरुवातीला छिन्नीही नीट धरता येत नव्हती, तेच हात आता साध्या लाकडातून सुंदर फूल, पक्षी आणि देवांच्या मूर्ती घडवू लागले होते. गावातील लोकही त्याचं कौतुक करू लागले. एके दिवशी गावात मोठी जत्रा भरली. जिल्हाभरातून कारागीर आपापल्या कलाकृती घेऊन आले होते. विश्वनाथ काकांनी समर्थाला म्हटलं, यावर्षी आपल्या दुकानात माझ्या वस्तूसोबत तुझ्याही कलाकृती ठेव. समर्थ घाबरला. काका, माझं काम अजून इतकं चांगलं नाही. विश्वनाथ काका हसले. स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. जो स्वतःच्या कलेचा आदर करत नाही, त्याच्या कलेचा आदर जगही करत नाही. दुसऱ्या दिवशी समर्थने रात्रभर जागून 5 सुंदर लाकडी कलाकृती तयार केल्या. त्याने त्या जत्रेत मांडल्या. पण दिवसभर एकही वस्तू विकली गेली नाही. शेजारच्या दुकानात मात्र ग्राहकांची गर्दी होती. संध्याकाळ होताच समर्थाचा चेहरा उतरला. तो निराश होऊन म्हणाला, काका, माझ्या वस्तू कोणालाच आवडल्या नाहीत. विश्वनाथ काकांनी शांतपणे विचारलं, आज किती लोकांनी तुझ्या वस्तू हातात घेऊन पाहिल्या? खूप जणांनी. किती जणांनी कौतुक केलं? अनेकांनी. मग अपयश कुठे आहे? समर्थ गोंधळला. काका म्हणाले, लोकांनी तुझं काम पाहिलं, लक्षात ठेवलं. आज त्यांनी विकत घेतलं नाही म्हणजे उद्याही घेणार नाहीत असं नाही. संयम हा प्रत्येक कलाकाराचा सर्वात मोठा साथीदार असतो. इतक्यात एक वृद्ध गृहस्थ दुकानात आले. त्यांनी समर्थाने बनवलेली लाकडी बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची मूर्ती हातात घेतली. बराच वेळ ते निरखून पाहिली आणि म्हणाले, ही मूर्ती कोणी बनवली? समर्थ घाबरत पुढे आला. मी. वृद्ध हसले. या मूर्तीत जीव आहे. मी ही मूर्ती विकत घेतो. त्यांनी मूर्तीची किंमत न विचारताच समर्थाच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट पैसे दिले. समर्थाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने पहिल्यांदाच स्वतःच्या कष्टाची कमाई हातात धरली होती. तो पैसे घेऊन विश्वनाथ काकांकडे गेला. काका, ही माझ्या आयुष्यातली पहिली कमाई. विश्वनाथ काका म्हणाले, ही कमाई पैशांची नाही, ही तुझ्या आत्मविश्वासाची कमाई आहे.
त्या दिवसानंतर समर्थ आणखी मेहनत करू लागला. पण काही दिवसांनी त्याच्या समोर एक मोठा मोह उभा राहिला. शहरातील एका व्यापाऱ्याने त्याला भेटून म्हटलं, समर्थ, तुझी कला खूप छान आहे, पण हाताने इतका वेळ का घालवतोस? मशीनने बनवलेल्या वस्तूंवर तुझं नाव लाव. कमी खर्च, जास्त नफा. क्षणभर समर्थ विचारात पडला. एका बाजूला झटपट पैसा, दुसऱ्या बाजूला प्रामाणिक मेहनत. तो कोणता मार्ग निवडणार? विश्वनाथ काका दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांना माहीत होतं, आता समर्थाच्या कलेची नाही, तर त्याच्या चरित्राची परीक्षा सुरू झाली होती. शहरातील त्या व्यापाऱ्याचे शब्द समर्थाच्या मनात सतत घुमत होते. मशीनने वस्तू बनव, तुझं नाव लाव आणि भरपूर पैसा कमव. क्षणभर त्यालाही वाटलं, इतकी मेहनत करण्यापेक्षा हा मार्ग सोपा आहे. पण त्याच क्षणी त्याला विश्वनाथ काकांचे शब्द आठवले. शॉर्टकटने मिळवलेले यश जास्त काळ टिकत नाही. दुसऱ्या दिवशी समर्थने व्यापाऱ्याला भेटून शांतपणे उत्तर दिलं, माफ करा साहेब, मी माझ्या कलेची फसवणूक करू शकत नाही. व्यापारी हसला, अरे मुला, आजच्या जगात प्रामाणिकपणाने कोणी श्रीमंत होत नाही. समर्थही हसला, कदाचित श्रीमंत होणार नाही, पण रात्री शांत झोप नक्की लागेल. व्यापारी निघून गेला. विश्वनाथ काका दुरून हे सगळं पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आज तू खरा कारागीर झालास. काही दिवसांनी जिल्हास्तरीय हस्तकला स्पर्धा जाहीर झाली. संपूर्ण जिल्ह्यातील प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार होते. विश्वनाथ काकांनी समर्थाला अर्ज भरायला सांगितला. समर्थ घाबरला. काका, माझ्यासमोर इतके मोठे कलाकार असतील? काका म्हणाले, स्पर्धा दुसऱ्यांशी नसते, स्पर्धा कालच्या स्वतःशीच असते. समर्थने सलग 15 दिवस मेहनत घेतली. त्याने सागवानाच्या लाकडातून आई आपल्या बाळाला कुशीत घेऊन बसलेली मूर्ती तयार केली. त्या मूर्तीत इतका जिवंतपणा होता की पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. स्पर्धेचा दिवस उजळला. शेकडो कलाकृती मांडल्या गेल्या. निकाल लागला. 3रा क्रमांक, 2रा क्रमांक, पण समर्थचं नाव नव्हतं. त्याचा चेहरा पडला. माझं काम कमी पडलं. तो शांतपणे निघू लागला. तेवढ्यात परीक्षकांनी माईकवर घोषणा केली, यावर्षी प्रथम क्रमांक कोणालाही दिला जात नाही. सभागृहात कुजबूज सुरू झाली. परीक्षक पुढे म्हणाले, पण आम्ही एका तरुण कलाकाराला विशेष जीवनगौरव प्रेरणा पुरस्कार देत आहेत, कारण त्याने फक्त सुंदर कलाकृती नाही, तर आपल्या कलेत भावना जिवंत केल्या आहेत. या वर्षाचा विशेष पुरस्कार मिळत आहे समर्थ गणेशराव पाटील. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. समर्थाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने स्टेजवर जाऊन सर्वप्रथम विश्वनाथ काकांच्या पायाला स्पर्श केला. तो म्हणाला, हा पुरस्कार माझा नाही, हा त्या माणसाचा आहे ज्याने मला योग्य वेळेची वाट पाहू नको तर पहिलं पाऊल उचलायला शिकवलं. विश्वनाथ काकांच्या डोळ्यातही अश्रू आले. कार्यक्रम संपल्यानंतर एक प्रसिद्ध उद्योगपती समर्थाकडे आला. तो म्हणाला, तुझ्या हातात जादू आहे. आमच्या कंपनीसाठी काम करशील का? महिन्याला मोठा पगार देऊ. समर्थ काही बोलणार इतक्यात उद्योगपती पुढे म्हणाला, पण एक अट आहे. तुला गाव सोडून कायम शहरात राहावं लागेल. समर्थ एका क्षणात द्विधा मनस्थितीत अडकला. एका बाजूला आयुष्यभराची संधी आणि दुसऱ्या बाजूला त्याचे गुरु, त्याचं गाव, त्याची ओळख. तो कोणता निर्णय घेणार? त्या रात्री समर्थाला झोप लागली नाही. एकीकडे शहरातील मोठी नोकरी, मोठा पगार, आलिशान आयुष्य, तर दुसरीकडे त्याचं गाव, त्याचे गुरु आणि त्याची स्वप्न. पहाटे तो नेहमीप्रमाणे विश्वनाथ काकांच्या कार्यशाळेत गेला. काका लाकडांवर शांतपणे काम करत होते. समर्थने सगळी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, काका, मी काय करू? विश्वनाथ काकांनी काही क्षण उत्तर दिलं नाही. ते फक्त लाकडांवर छिन्नी मारत राहिले. थोड्या वेळाने त्यांनी एक छोटासा लाकडाचा तुकडा समर्थाच्या हातात ठेवला. हे बघ. समर्थ म्हणाला, हे तर साधं लाकूड आहे. काका हसले. आज साधं आहे, उद्या सुंदर कलाकृती बनेल. पण जर ते कपाटात बंद करून ठेवलं तर आयुष्यभर फक्त लाकूडच राहील. समर्थ शांत झाला. काका पुढे म्हणाले, माझ्याकडे राहशील की शहरात जाशील हा प्रश्न नाही. प्रश्न एवढाच आहे, तू कुठे जाऊन जास्त लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकशील. हे ऐकताच समर्थाच्या मनातील संभ्रम दूर झाला.
दुसऱ्या दिवशी तो उद्योगपतीला भेटायला गेला. तो नम्रपणे म्हणाला, "साहेब, तुमची ऑफर माझ्यासाठी खूप मोठी आहे, पण मला फक्त नोकरी करायची नाही. मला माझ्यासारख्या तरुणांना घडवायचं आहे." उद्योगपती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. समर्थ पुढे म्हणाला, "मी माझ्या गावातच एक मोफत हस्तकला प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही कला शिकवता आली पाहिजे." उद्योगपती काही क्षण शांत राहिला. नंतर तो हसला. याच उत्तराची मी वाट पाहत होतो. त्याने समर्थच्या हातात एक फाईल दिली. त्यात 25 लाख रुपयाच्या मदतीचा धनादेश होता. समर्थ आश्चर्याने म्हणाला, "हे?" उद्योगपती म्हणाला, "ही नोकरीची ऑफर नव्हती. ही तुझ्या विचारांची परीक्षा होती. जो स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी विचार करतो त्यालाच आम्ही मदत करतो." काही महिन्यातच धरण गावात विश्वनाथ कला गुरुकुल उभं राहिलं. तेथे गरीब मुलामुलींना मोफत प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. अनेक बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले. गावातील महिलांनी लाकडी हस्तकला बनवून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. धरणगाव गावाची ओळख आता शेतीपुरती राहिली नव्हती. ते कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं. एका दिवशी एक लहान मुलगा समर्थकडे आला. तो म्हणाला, "दादा, यशाचं रहस्य काय आहे?" समर्थ हसला. त्याने कार्यशाळेच्या कोपऱ्यात ठेवलेला तोच पहिला तुटलेला लाकडाचा तुकडा मुलाच्या हातात दिला आणि म्हणाला, "हा माझा पहिला धडा आहे. मी पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरलो होतो. पण त्या अपयशामुळे मी थांबलो नाही. लक्षात ठेव, आत्मविश्वास सुरुवात करण्यापूर्वी येत नाही. तो सुरुवात केल्यानंतर तयार होतो. मोठं यश एका मोठ्या उडीने मिळत नाही. ते दररोज टाकलेल्या छोट्या छोट्या पावलांनी मिळतं." विश्वनाथ काका दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. त्यांनी मनात म्हटलं, "आज माझा शिष्य माझ्यापेक्षाही मोठा गुरु झाला." कथेचा बोध: योग्य वेळ कधीच येत नाही. योग्य वेळ आपणच निर्माण करायची असते. पहिलं पाऊल टाकण्याचं धाडस केलं की आत्मविश्वास, अनुभव आणि यश हळूहळू आपोआप मिळत जातं. अपयश हे शेवट नसतं, तर यशाकडे नेणारं पहिलं पाऊल असतं.